नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपण चालू वर्षाची या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील 1ली ते 12वी पर्यंतच्या, त्यासाठी आपल्या चॅनलची प्रथम सत्र ही प्लेलिस्ट अवश्य बघा. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी मराठी प्रथम सत्र परीक्षा गुण 50, वेळ 2 तास. प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली कृती बघा, सर्व समाज घटकांना न्याय, समता, स्वातंत्र्य, आपलेपणाची हमी देता आली पाहिजे. दुसरी कृती आहे, देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत मातेला काय आवडणार नाही? आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून भांडत बसलो तर ते भारत मातेला आवडणार नाही. लेखकांच्या मते ढोंग कोणते? तर भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंग आहे. पुढची कृती स्वमतासाठी, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाच तुमचा अनुभव लिहा. बघा, तो अनुभव मी या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे. आपण या पद्धतीने आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे 3 गुणांसाठी. पुढचा आ, उतारा वाचून कृती करा. राधिका यांच्या स्वभावातील 4 गुण: 1 धाडस, 2 उत्तुंग इच्छाशक्ती, 3 काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आणि 4 रोमांचकारी प्रवासाची आवड. त्यानंतर हा उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढची कृती, नौसेनेत जायची राधिकाची तयारी केव्हापासून झाली? उसळणाऱ्या लाटांना पाहून तिची तयारी सुरू झाली. बघा, मी या ठिकाणी उत्तर दिलं आहे, त्या पद्धतीने लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वमतासाठी, मोठेपणी तुम्हाला काय व्हावेसे वाटते? एक नमुना दाखल उत्तर मी दिलेलं आहे, त्याच पद्धतीचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पद्य विभागावर आधारित, विद्याप्रशंसा या कवितेवर आधारित कृती विचारलेली आहेत. पहिली बघा, कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये: अद्भुत गुण असलेले धन आहे आणि हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू आहे. कोणाप्रमाणे ते लिहा. विद्या उपदेश करते गुरुप्रमाणे, विद्या मनोरथ पुरवते कल्पतरूप्रमाणे. आकलनासाठी प्रश्न, तुलना करायची आपल्याला धन आणि विद्येमध्ये. धन देऊन कमी होते, विद्या देऊन कमी होत नाही. धन भोगून सरून जाते आणि विद्या भोगून संपत नाही. काव्य सौंदर्यासाठी प्रश्न आहे 3 गुणांचा. 1 कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा, या पद्धतीने ते स्पष्ट करायचं आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचनासाठी, चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याचे कारण आहे. या ठिकाणी देऊन लिहिलेले बघा मी. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न व्याकरणासाठी आहे, संधी करा. महा अधिक आत्मा महात्मा, देव अधिक आलय देवालय, सत अधिक आनंद सत्यानंद, खिडकी अधिक आत खिडकीत. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द, अवघड सोपे, अनुकूल
प्रतिकूल. वचन बदलून शब्द लिहा. एक, अनेक. मुलगा, मुले. गाव, गावे. झाड, झाडे. समानार्थी शब्द. आकाश, गगन. जल, पाणी. पृथ्वी, अवनी. आई, माता. पुढचा प्रश्न 5वा. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे, ठार मारणे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या पद्धतीने कुठलाही वाक्य आपण तयार करायचं आहे. पुढचं आहे शाबासकी देणे. त्याचा अर्थ आहे कौतुक करणे. परीचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने शिक्षकांनी शाबासकी दिली. कंबर कसण्याचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. त्याचं वाक्य. विजयने प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी कंबर कसली. चौथं, जीवाची बाजी लावणे, प्राणपणाने लढणे. वाक्य. स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली. पुढचा आहे विभाग 5 उपयोजित लेखनासाठी. पत्रलेखन हे. तुमचा मित्र रोहन पवार आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायचं आहे पत्रामध्ये. आता या ठिकाणी जागा कमी होती म्हणून मी शॉर्टमध्ये ते पत्र लिहिलेले. आपण व्यवस्थितरित्या या पद्धतीने पत्र लिहायचं आहे. पुढचा आहे झोका व झाड. येथील संवादाची कल्पना करायची 3 गुणांसाठी. इथं जागेची अभाव होता म्हणून मी शॉर्टमध्ये दिलेले. आपल्याला जर जागा जास्त असेल तर आपण सविस्तर त्याचं उत्तर लिहायचं आहे. क भाग आहे जाहिरातीचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 5 गुणांसाठी. बघा, जाहिरातीचा विषय शाळा प्रवेश. जाहिरात देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसगाव. आकर्षक करून घेणारा घटक क्रीडा स्पर्धांचे आयोजन. 100% गुणवत्तेची हमी, मोफत प्रवेश. आणि जाहिरात कोणासाठी आहे तर 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. या पद्धतीने आपण जाहिरातीचं लेखनवर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.